रोज रोज जेवायला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मला तरी वाटते की सकाळी उठल्या उठल्या जेवढी चहाची टेन्शन होत नसेल ना, तेवढी स्वयंपाकाला काय बनवायचं हाच प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असेल. आणि ज्यांना सकाळी सकाळी टिफिन रेडी करायचा असतो त्यांच्या बाबतीत तर गोंधळच उडतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं आठवड्याचं मील प्लॅनिंग शेअर करणार आहे, ज्याचा उपयोग करून आपण आपला वेळ, पैसा त्याचबरोबर मेहनत तिन्ही वाचवू शकतो. त्यामुळे जर तुम्हालाही रोज स्वयंपाकात काय बनवायचं टेन्शन येत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मात्र नक्की कळवा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता आठवड्याची मील प्लॅनिंग म्हटली तर पहिले आपल्याला मेनू डिसाईड करावा लागेल की प्रत्येक दिवशी आपण काय बनवणार आहोत. त्यानुसार पहिले तर आपल्याला आपली पॅन्ट्री चेक करायची आहे की कुठली ग्रोसरी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फ्रीज देखील चेक करायचं आहे की कुठल्या भाज्या आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानुसार तयारीला सुरुवात करायचं आहे. आता एकदाचा का पूर्ण हप्त्याभराचा मेनू डिसाईड झाला की मग स्वयंपाकाला काय बनवायचं हा तर आपला प्रश्न सुटला. आता त्यासाठी काय काय प्रिपरेशन लागणार आहे त्याचीच तयारी आपण करणार आहोत. आता बघा, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक बनवला जातो. कोणाला गोड आवडतं तर कोणाला आंबट, कोणाला साऊथ इंडियन फूड आवडतं तर कोणाला सिंपल जेवण. तर त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी प्लॅनिंग शेअर करणार आहे की मी आठवड्याची प्लॅनिंग कशी केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला देखील खूप मदत मिळेल. तर आमच्याकडे कुठलाही साऊथ इंडियन फूड असो, जसं डोसा, इडली, ढोकळा किंवा अप्पे सगळेजण खूप आवडीने खातात. त्यामुळे या हप्त्याच्या वीक प्लॅनिंगमध्ये मी साऊथ इंडियन फूडची प्रिपरेशन केलेली आहे. तर आजच्या जेवणामध्ये इडलीचा बेत आहे, तर काही चटण्या मी प्रिपेअर करून घेणार आहे. तशी हिरवी चटणी, ही चटणी तुम्ही कुठल्याही फूडसोबत वापरू शकता. जसं चाट, बरेचदा आपण पापडी चाट बनवतो किंवा पाणीपुरी, शेवपुरी बनवायची असेल, इवन ढोकळ्यासोबत देखील ही चटणी आपण वापरू शकतो. त्याचबरोबर चिंचेची चटणी, या दोन चटण्या जर आपल्या फ्रीजमध्ये हप्त्याभरासाठी अवेलेबल असेल ना, तरी मला वाटते की अर्धी नाश्त्याची टेन्शन मिटली. तर इथे मी कोथिंबीरपासून हिरवी चटणी रेडी केलेली आहे. ही चटणी तुम्ही 15 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली ना तरी चालेल, पण मी फक्त 2 ते 3 दिवसासाठीच रेडी करून ठेवते. मीन्स फक्त हप्ताभर चालेल. हप्ताभरही चालत नाही, कारण त्याआधीच कुठला मेनू डिसाईड झाला तर ती चटणी संपून जाते. तर इथे मी कोथिंबीर, त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण, अद्रक घातलेलं आहे आणि थोडंसं बाइंडिंगसाठी मी शेव घातलं. त्याचबरोबर बेसिकचे मसाले घालायचे आहे, लिंबू पिळायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून ही चटणी रेडी करून घ्यायची आहे. यामध्ये तडका वगैरे मारायची गरज नाही. त्याचबरोबर त्यानंतर मी चिंचेची चटणी देखील रेडी करून घेतली. तर ही चटणी 15-20 दिवस पुरेल एवढी मी बनवलेली आहे. चटणीचा वापर मी फक्त चटणी म्हणूनच करत नाही, तर बरेचदा आपण इडली सांबार वगैरे बनवतो तर सांबारमध्ये घालायसाठी, आंबटपणा येण्यासाठी चिंच आपल्याला भिजवावीच लागते. त्याचबरोबर या सेम चटणीचा वापर करून आपण चिंचेचा भात देखील बनवू शकतो. टिक्की बनवायची आहे, कुठली चाट बनवायची आहे, इवन भज्यासोबत देखील या चटण्या खूप चांगल्या लागतात. त्यामुळे एकदाच्या या फ्रीजमध्ये तयार असल्या की मग नाश्ता बनवण्याची टेन्शन राहत नाही. त्याचबरोबर मी आणखी एक चटणी रेडी करून घेणार आहे. तर आज इडलीचा बेत होताच, त्यामुळे मी रेस्टॉरंट स्टाईल ही मस्त अशी रेड चटणी बनवणार आहे. तुम्ही बरेचदा रेस्टॉरंटमध्ये डोसा, इडली खायला असेल तर ही चटणी ट्राय केली असेल. इथे मी कढईमध्ये तेल घातलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ, चण्याची डाळ, शेंगदाणे, जिरा, त्याचबरोबर धने, लांब कांदा, टमाटर, लसूण, काश्मीरी लाल मिर्च तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी सिंपल अशी लाल मिर्च घातली आहे. जर काश्मीरी लाल मिर्च घातली तर याला कलर खूप चांगला येतो, अगदी रेस्टॉरंटमध्ये जो रेड कलर असतो ना त्याच पद्धतीचा. आणि ही चटणी गोड आंबट असते, त्यामुळे इथे मी इमलीची चटणी टाकलेली आहे. तुम्ही वाटेल तर तुमच्याकडे इमलीची चटणी नसेल तर चिंच टाकू शकता, पण आपल्याला मग ती चिंच भिजवावी लागते, टाकावी लागते, यामध्ये आपला भरपूरसा वेळ जातो. तर बघा, अगदी मिक्सरला थंड झालं की फिरवायचं आहे आणि आपली मस्त अशी चटणी रेडी आहे. कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये पॅक करून ठेवली तर हप्ताभर आपल्याला मग चटण्या वगैरे बनवण्याची टेन्शन राहत नाही. अगदी भातासोबत देखील तुम्ही या चटणीचा उपयोग करू शकता, अगदी खायला टेस्टी लागते.
इथे सकाळी सकाळी मी पहिले चटण्या प्रिपेअर करून घेतला आणि त्यानंतर साईडला इडलीचा देखील कुकर लावलेला आहे आणि 1 पॉट सांबार देखील रेडी करून घेतला। डायरेक्टली कुकरमध्येच मी सांबार बनवत असते जेणेकरून जास्त भांडीही भरत नाही। आणि आता सांबार म्हटलं की आंबटपणा हवा, त्यासाठी आपण बरेचदा चिंच भिजवून घालतो, मग अशा वेळेस ती भिजवावी वगैरे लागते। त्यामुळे ही चिंचेची चटणी मी डायरेक्टली सांबारमध्ये देखील घालत असते। आणि साईडला माझी मस्त अशी इडली देखील रेडी आहे। बघा बॅटर खूप छान फर्मंट झाल्यामुळे इडली देखील सॉफ्ट झाली होती। हे सगळं करतपर्यंत इमलीची चटणी, मी चिंचेची चटणी देखील थंड झाली होती, त्यामुळे त्या सगळ्या चटण्या मी एअरटाईट कंटेनरमध्ये आणि स्पेशली काचेच्या कंटेनरमध्ये भरायच्या, जेणेकरून कुठल्या डब्यात काय स्टोअर आहे हे फ्रीजमध्ये आपल्याला इझिली दिसून येतं। दुसऱ्या दिवशी या चटण्यांचा वापर करून मी झटपट अशी मस्त अशी पालक चाट रेसिपी बनवली होती, तर तीच तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। त्यानंतर थोडंसं लसूण जिऱ्याची पेस्ट। ही सगळी प्रिपरेशन ऑलरेडी माझ्याकडे केलेलीच असते, त्यामुळे अगदी बनवायला वेळ लागत नाही। बेसिकचे आवडीनुसार मसाले घालायचे आहे, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, थोडंसं पाणी घालून अगदी भज्याचं जसं आपण बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। इथे पालकाची पाने घेतलेली आहे, माझ्याकडे पालक उपलब्ध होती त्यामुळे मी ही रेसिपी ट्राय केली होती। अगदी खायला टेस्टी लागते, झटपटही बनते। बरेचदा आपण तेच पोहा, उपमा, भजी खाऊन बोर होतो ना, तर मग या चटण्या उपलब्ध असेल तर ही रेसिपी बनवायला काही वेळ लागत नाही। तर बरेचदा पाहुणे येतात, वेळेवर काही सुचत नाही, मग अशा वेळेस आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो। तर माझ्याकडे पालक उपलब्ध होतीच, त्यामुळे मी विचार केला की तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करावी। तर इथे मी जे शेव मिळते ना विकत मार्केटमधलं ते शेव घेतलेलं आहे। डायरेक्टली कुरकुरीत होतपर्यंत ही पाने तळायची आहे। तांदळाचं पीठ आवर्जून टाकायचं आहे। त्यानंतर मी थोडीशी गोड दही रेडी करून घेतली। वरतून आपल्याला चटण्या घालायच्या आहे, तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असेल तर ते देखील घालू शकता। बारीक कांदा, टमाटर, शेव, कोथिंबीर घालून मस्त असं याला डेकोरेट करायचं आहे। आणि जर कधी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा। दिल्लीमधली फेमस ही रेसिपी आहे। वाटेल तर तुम्ही यावर जर चणे असेल तुमच्याकडे तर चणे देखील टाकू शकता, माझ्याकडे होते पण मी काही टाकलं नाही। आलू बॉईल केलेले असेल तर ते देखील घालू शकता। मस्त अशी आपली झटपट चाट रेडी होते, या व्यतिरिक्त खायलाही खूप टेस्टी लागते। बरोबर आठवड्याच्या मील प्लॅनिंगसाठी मी चणे देखील बॉईल करून ठेवले। जेवढे चणे लागणार तेवढे मी वापरणार आहे आणि बाकीचे चणे एअरटाईट कंटेनरमध्ये मी फ्रीजमध्ये पॅक करून ठेवणार आहे। आमच्याकडे चण्याची चाट खूप जास्त आवडते, अगदी सिंपल पद्धतीनेच मी बनवत असते। त्यामधलं थोडंसं पाणी आणि चणे मी तेलामध्ये व्यवस्थित घट्ट होतपर्यंत फ्राय करून घेणार आहे। बेसिकचेच मसाले घातले आहे, थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि त्यानंतर सर्व करताना मी थोडंसं कोथिंबीर, त्याचबरोबर बारीक टमाटर असेल तर टमाटर, शेव वगैरे घालून तुम्ही हे सर्व केलं तर अगदी खायला टेस्टी लागते। सकाळच्या छोट्याशा भूकसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि मला तरी वाटते की खूप हेल्दी देखील आहे। त्याचबरोबर मला वाटते असं फ्रीजमध्ये आपण स्प्राउट देखील रेडी करून ठेवले, जसं मुगाचं असेल, मटकी असेल, असे वेगवेगळे पदार्थ जर आपण फ्रीजमध्ये रेडी करून ठेवले ना तर आपण अगदी कुठलीही वस्तू झटपट बनवू शकतो। आठवड्याचं असं लसूण देखील सोलून ठेवायला हवं, वेळेवरनं खूप जास्त धावपळ होते। मधात तर असं झालं होतं की लसूण सोलून नसला की माझा त्यामध्ये भरपूर वेळ जायचा। आता तर मी काय करते की अगदी हप्त्याभराचा लसूण मी सोलून ठेवलेला आहे। पिक्चर पाहताना किंवा एखादी सिरियल वगैरे बघताना तुम्ही इझिली सोलून ठेवू शकता। मी तर सहसा पिक्चर पाहतानाच असा लसूण सोलून ठेवते आणि थोडंसं जिरं घालून मिक्सरमधून काढून ठेवलं, एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक ठेवलं तर इझिली आपण कुठलीही रेसिपी बनवू शकतो। असं आज बघा नियाला मी सिंपल अशी पनीरची भाजी आणि पोळीच टिफिनमध्ये देणार होते, पण तिला थोडंसं लागलेलं असल्यामुळे तिने फरमाईश केली की मम्मा मला टाकोज हवे। तर मी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने टाकोज बनवत असते। 1-2 रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर इथे मी काय केलं की माझ्याकडे चणे बॉईल केलेलेच होते, तर ते मिक्सरच्या भांड्यात टाकले आहे। त्यामध्ये बेसिकचे काही भाज्या घातलेल्या आहेत, जसं कोथिंबीर घातली, हिरवी मिरची घातली आणि लसूण, बेसिकचे मसाले घातले आणि असे छोटे छोटे गोळे रेडी करायचे आहे। त्याचबरोबर छोट्या छोट्या पोळ्या त्यावर ठेवून अशा प्रकारे प्रेस करायचं आहे। आणि आतल्या साईडला मग तुम्ही सॉस किंवा कुठल्याही चटण्या, जसं माझ्याकडे पनीर देखील उपलब्ध होतं तर मी पनीरच ग्रेट करून टाकलेलं आहे। तुम्ही वाटेल तर यावर चीज देखील घालू शकता, आतमध्ये भाज्या देखील घालू शकता आणि त्यानंतर त्याला फोल्ड करून अगदी तुपावर आलटून पालटून कडक होतपर्यंत सेकलं ना देखील हे आपले हेल्दी टाकोज घरीच रेडी होतात। खायलाही टेस्टी लागतात, दिसायला टॅम्पटिंग दिसतात। मुलांनाही असं वाटतं की काहीतरी मम्माने वेगळं दिलं, त्यामुळे आवडीने खातात। नवरोबांना त्याचाच रोल करून मी दिले होते। बघा हे सगळं सोपं झालं ते म्हणजे आठवड्याच्या मील प्लॅनिंगनी। भरपूरशा वस्तू फ्रीजमध्ये रेडीच असल्यामुळे मला बनवायला जास्त वेळ लागला नाही, त्यामुळे मला वाटतं की थोडीफार तरी मील प्लॅनिंग केली पाहिजे।
त्यानंतर काही ग्रोसरी संपली होती, जसं धने पावडर आहे, जिरा पावडर आहे, हे मी घरीच रेडी करून ठेवते. तर संध्याकाळी अगदी 1 तास जरी दिला ना तर आपले हे सगळे पावडर घरीच रेडी होतात. तर पहिले मी धने व्यवस्थित भाजून घेतले, ते थंड होतपर्यंत जिरा देखील भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मला मुखवास बनवायचा होता. पहिले तर विचार केला की सोप भाजून घ्यावी, कारण आमच्याकडे लगातार पाऊस आहे. सगळीकडे असं म्हणताय की किती गरमी वाढली, पण इकडे सध्या तरी फॅन बंदच आहे, एवढं थंड वातावरण आहे. तर सोप पूर्णपणे नरम पडली होती, त्यामुळे विचार केला की आज मुखवास रेडी करायचा. माझ्याकडे काही बेसिकच्या वस्तू होत्याच, तीळ, धने, त्याचबरोबर जवस, हे सगळं मी व्यवस्थित कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेतलं. त्यामुळे थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे आणि मग आता थंड करायला ठेवून देणार आहे. त्याचबरोबर हे थंड होतपर्यंत मी संध्याकाळच्या छोट्याशा भूकसाठी चिवडा देखील रेडी करून ठेवणार आहे. आमच्याकडे पातळ पोहे मिळत नाही, त्यामुळे मी जाड पोह्याचा चिवडा रेडी करून ठेवते. तर इथे मी व्यवस्थित जाड पोहे कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेणार आहे. त्यानंतर मुरमुरे देखील भाजून घेतले. त्याचबरोबर ते थंड होतपर्यंत मखाने आणले होते, तर मखाने देखील रोस्ट करून घेणार आहे. तर अगदी तूप, मीठ आणि हलकासा चाट मसाला घालून मी सहसा मखाने रोस्ट करून ठेवते. या छोट्या छोट्या वस्तू आपल्या किचनमध्ये अवेलेबल असल्यानं तर आपण बाहेरचं खात नाही. बरेचदा आजकाल झोमॅटोमुळे वगैरे ना घरात काही नसलं की मग आपल्याला बनवायला कंटाळा येतो, मग अशा वेळेस आपण मार्केटमधून ऑर्डर करतो. आता बरेच जणांना असं वाटत असेल की पहिलेच बनवून कशाला ठेवायच्या, पण मी अगदी बेसिकच्या वस्तू बनवलेल्या आहे. रोजचं जेवण मी कधीच फ्रीजमध्ये बनवून ठेवत नाही. आमच्याकडे अगदी फ्रेश लागतं. इवन भाज्या देखील मी कट करून ठेवत नाही. जसं भेंडी किंवा बीन्स या भाज्या कट करायला वेळ लागतात, मग अशा भाज्या तुम्ही आदल्या रात्री कट करून ठेवू शकता. त्याचबरोबर माझ्याकडे 15-20 दिवसाची साय देखील रेडी झाली होती, तर ती व्यवस्थित मी मिक्सरला लावून त्यामधून मी देखील रेडी करून घेतली. ती 2-3 पाण्याने मी व्यवस्थित स्वच्छ धुतली आहे आणि त्यानंतरच बॉईल व्हायला ठेवली आहे. व्हिडिओमध्ये सगळं दाखवायचं म्हटलं तर ऑलरेडी व्हिडिओ हा मोठा झालेला आहे आणि सगळं दाखवायचं म्हटलं आणि सगळं सांगायचं म्हटलं तर आणखी व्हिडिओ लांब झाला असेल. त्याचबरोबर पोहा मुरमुराही थंड झाला होता, त्याचीही प्रिपरेशन करून घेतली आणि आता मी चिवडा देखील रेडी करून घेणार आहे. तर बघा, अगदी सिंपल पद्धतीनेच मी चिवडा रेडी करणार आहे. शेंगदाणे घातले, त्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे, थोडंसं मी लसणाची पेस्ट रेडी करून ठेवली होती तर ती देखील घालणार आहे. भरपूर कढीपत्ता घालायचा आहे, बेसिकचे मसाले घालायचे आहे. फुटाण्याची डाळ असते ना, ती माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी अगदी सिंपल पद्धतीने चिवडा रेडी करणार आहे. आणि या पद्धतीने देखील मला असं वाटते की चिवडा खूप टेस्टी लागतो. अगदी हप्ताभराचा जरी चिवडा रेडी करून ठेवला ना तरी देखील संध्याकाळच्या भुकेसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि आमच्याकडे काय होतं की कुठलेही पाहुणे आले तर कोरा चहा दिला जात नाही. जसं आपल्याकडे काय होतं की चहा दिला जातो आणि नाश्त्यामध्ये सहसा उपमा किंवा पोहे केले जातात. जसं उपमा किंवा पोहे खायचे नसेल तर सिंपल कोरा चहाच दिला जातो, पण इकडे सिंपल कोरा चहा दिला जात नाही. चहासोबत कुठलं तरी नमकीन नाहीतर मग कुठलं तरी नाश्त्याचं करावंच लागतं. जसं पोहा उपमा तर इकडे चालतच नाही, इकडे ढोकळा नाहीतर मग कुठली चाट असले काहीतरी पदार्थ द्यावे लागतात. तर मग त्यासोबत ड्रायफ्रूटसुद्धा दिले जातात, पण कोरा चहा इकडे दिला जात नाही. त्यामुळे असं काहीतरी वेगवेगळं प्रिपरेशन मला रेडी करून ठेवावं लागतं, जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही. इथे मी या चिवड्यामध्ये चवीपुरतं साखर देखील घालणार आहे, त्याने चिवड्याची चव खूप छान लागते. तुम्ही जर कधी घालत नसाल तर या पद्धतीने देखील चिवडा करून बघा. तर इथे माझा मस्त आता चिवडा रेडी आहे. थंड झाला की याला देखील मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते. बरेचदा दही चिवडा देखील आपण खाऊ शकतो. या चिवड्याची आपण भेळ देखील रेडी करू शकतो. हे सगळं करता करता जेवढे काही मसाले मी भाजून ठेवले होते, मी धने जिरे वगैरे भाजून ठेवले होते, तर ते देखील थंड झाले होते. आता ते देखील मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. माझं लग्न झालं ना तेव्हा मला या मसाल्यांबद्दल वगैरे एवढं माहीतच नव्हतं. कुठलीही भाजी बनवायची असेल तर रेडीमेडच मसाले मी यूज करायचे. बघा, हे मसाले ना मार्केटमधले महागडेही असतात, अगदी कमी क्वांटिटीमध्ये येतात. या व्यतिरिक्त त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हही असतात. जेव्हापासून हे मसाले मी घरी रेडी करायला सुरुवात केली आहे ना तर बनवायला मला खूप सोपी वाटतात. तर मी नेहमी धने पावडर, जिरा पावडर हे बेसिकचे मसाले घरीच हप्ताभरासाठी किंवा 15-20 दिवसासाठी बनवत असते. घरी बनवले की खूप स्वस्तातही बनतात. या व्यतिरिक्त याला जो वास असतो ना तो खूप चांगला असतो. मार्केटच्या मसाल्यांना एवढा चांगला वास नसतो. भाज्या देखील अगदी टेस्टी लागतात. तर इथे मी हे दोन्ही मसाले बनवून घेतले. तोपर्यंत जो मुखवास बनवला होता, अगदी हेल्दी असा मुखवास आहे. जसं जवस आहे, तीळ आहे, ते आपल्या हेल्थसाठी किती चांगलं असतं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. अगदी रोजच्या जेवणामध्ये आपण याला वापरलो ना तरी देखील आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. त्याचबरोबर मखानेही थंड झाले होते. तर या सगळ्या वस्तू मी सहसा काचेच्या कंटेनरमध्येच पॅक करण्याचा प्रयत्न करते. जर कुठलीही वस्तू आपल्या घरातली काचेच्या कंटेनर, इवन ट्रान्सपरंट कंटेनरमध्ये पॅक असली ना तर कुठली वस्तू कुठे स्टोअर आहे हे देखील कळतं. मला वाटतं त्यामुळे कुठली वस्तू एक्सपायर देखील होत नाही आणि खराब देखील होत नाही. तर इकडे सगळे कंटेनर मी व्यवस्थित पॅक करून घेतले
अगदी आपण 2 दिवसातले 2-2 तास दिले ना तरी देखील आपण आठवड्याची मील प्लॅनिंग करून घेऊ शकतो. त्याचबरोबर तूप देखील थंड झालं होतं तर मी वेगवेगळ्या डब्यामध्ये ते देखील भरून घेतलेलं आहे. आणि जेव्हापासून मी तूप वगैरे बनवायला लागले ना तर मी सहसा घरीच बनवत असते. आपल्या घरी प्युअर देखील खायला मिळतं, त्याचबरोबर आपला पैसा देखील वाचतो. सहसा शनिवार आणि रविवार मिळून मी ही मील प्लॅनिंग करत असते. जसं डाळी वगैरे भिजत घालायच्या होत्या, लसूण वगैरे सोलायचा होता, तर हे सगळं काम मी शनिवारी करून ठेवलं. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी मी हे काम सुरू केलं होतं आणि रविवारचा पूर्ण दिवस लावलेला आहे. यावेळेस मला कुठेही फिरायला जायचं नव्हतं. ज्या दिवशी मला कुठलाही काम नसतं ना सहसा त्या दिवशी मी मील प्लॅनिंग करत असते. त्याचबरोबर मस्त अशी मी ग्रेव्ही रेडी करून घेतली. तर आज मला पनीरची भाजी रेडी करायची होती, त्यामुळे मी ही हप्ताभर टिकणारी ग्रेव्ही रेडी करून ठेवली आहे. पण मी सांगितलं ना मी जास्त दिवस कुठलीही वस्तू फ्रीजमध्ये ठेवत नाही. रात्रीच ही ग्रेव्ही रेडी करून ठेवली. अगदी तेलामध्ये थोडीशी ग्रेव्ही घालायची आहे, पाणी घालायचं आहे, तेल सेटेपर्यंत ग्रेव्हीला झाकायचं आहे आणि त्यानंतर पनीर टाका किंवा कुठल्याही भाज्या टाका. तुमची मसालेदार भाजी रेडी होईल. ना कांदा कापायची झंझट, ना टमाटर कापायची, इवन त्यांना भाजायचीही झंझट राहत नाही. भरपूरसा आपला वेळ वाचतो. त्यामुळे मसालेदार भाज्या वगैरे मला रेडी करायचे असेल तर तुम्ही असली ग्रेव्ही रेडी करून ठेवू शकता. अगदी 2 दिवसासाठीच मी रेडी करून ठेवते. मला तरी या मील प्लॅनिंगचा खूप जास्त फायदा होतो. बरेचदा काय होतं की सकाळी सकाळी आपल्याला टिफिनही रेडी करायचा असतो, नाश्ताही रेडी करायचा असतो, मुलांनाही रेडी करायचं असतं. यामध्ये खूप जास्त धावपळ होते आणि मग आपला दिवसच चिडचिडा जातो. त्यामुळे जर तुम्हीही अशी मील प्लॅनिंग करत नसाल तरी अगदी या बेसिकच्या वस्तू जरी तुम्ही रेडी करून ठेवला ना आणि त्याचबरोबर मेनू डिसाईड जरी करून ठेवला ना तरी दुसऱ्या दिवशी काय बनवायचं हे मात्र आपलं टेन्शन संपतं. त्यामुळे आपला वेळ वाचतो, आपली चिडचिड होत नाही. या व्यतिरिक्त रोज रोज जेवणाला काय बनवायचं हे टेन्शन देखील येत नाही. तर जर तुम्हालाही रोज आज काय बनवायचं या प्रश्नातून सुटका हवी असेल तर हे रुटीन एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी बेसिकची तयारी जरी तुम्ही करून ठेवली ना तरी तुमचा भरपूरसा वेळ वाचेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून आवर्जून कळवा, जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.